ज्या ज्या भागांमध्ये पीएनजी गॅस घरगुती पोहोचलंय तिथल्या नागरिकांनी तात्काळ 3 महिन्यात कनेक्शन घ्यावे, अन्यथा एलपीजी कनेक्शन बंद करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आलंय. मात्र प्रत्यक्षात संभाजीनगरमध्ये वेगळी परिस्थिती आहे. मी संभाजीनगरच्या आपण तुम्हाला हे चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही जी पाईपलाईन आहे ही पीएनजी गॅसची आहे. ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचली आहे आणि संभाजीनगरमध्ये अनेक भागांमध्ये ही गॅस लाईन घरापर्यंत पाईपलाईनद्वारे पोहोचलेली आहे. बीपीएलसीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तब्बल 12,142 कनेक्शन संभाजीनगरमध्ये दिलेले आहे. मात्र त्यापैकी फक्त 1435 कनेक्शन ऍक्टिव्ह आहे. कनेक्शन देण्यात आले, मात्र गॅस अजूनही पोहोचलेला नाहीये. एकीकडे सरकार म्हणतंय की 3 महिन्यात कनेक्शन घ्या, अन्यथा एलपीजी कनेक्शन बंद करण्यात येईल. किती दिवस झाले आणि काय परिस्थिती या पाईपलाईनची? परिस्थिती तर काही नाही सर. होऊन तर झालेत 6 महिने, पण याच्यात पुढे काही रिस्पॉन्स नाही येत आहे. सांगूही नाही शकत काय परिस्थिती असणार आहे. काय घरापर्यंत पाईपलाईन आली पण गॅस पोहोचलाय का किचन मध्ये? नाही, किचन मध्ये गॅस अद्यापही पोहोचलेला नाहीये आणि आता गॅसचे पण खूप सारे प्रॉब्लेम आहेत. सिलेंडर वेळेत भेटत नाही. 28 दिवस आधी हे करावं लागतंय, बुकिंग करावं लागते, त्याशिवाय सिलेंडर भेटत नाही. मग ही पाईपलाईन त्यांनी कशाला केली, आम्हाला हा पण प्रश्न खूप वेळेस उद्भवतो. बरं, असं म्हटलं जात आहे की जिथे कनेक्शन झाले तिथे 3 महिन्यात ते कनेक्शन घ्या, नाहीतर मग घरचं पण बंद करून टाकताल. हे पाठवलंय पण ते सुरू झालंय? नाही नाही, अजिबात सुरू नाही झालं. आता ती पाईपलाईन केलेली सुद्धा गंजलेली आहे आता तर. पण आतापर्यंत तर गॅस पोहोचला नाही आमच्यापर्यंत. बघतोय आपण की लोकांनी अशा शेगड्या पण आणून ठेवलाय, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून शेगड्या आणून ठेवलाय. गॅस पाईप काही दिवसांनी आता आम्हाला चूल पेटवावं लागणार आहे. म्हणजे आमची जी गच्ची वगैरे जे आहे ते अजून वापस चुलीनी पण सगळं खराब. चूल पण पेटवा म्हणजे एक्स्ट्राचे जे काम आहेत ते फक्त स्मार्ट सिटी म्हणून छत्रपती संभाजीनगर ओळखल्या जातं, पण ही अद्यापही स्मार्ट सिटी नाही. घरगुती मिळत नाही, पाईपलाईन मधूनही मिळत नाही आणि घरगुती पण मिळत नाहीये. बरं, ही सगळी वास्तव आहे. रिअलिटी चेक करण्यासाठी एनडीटीव्ही मराठीची टीम ही शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत होती, जिथे हा गॅस पोहोचला आहे. लोकांच्या घरापर्यंत पाईपलाईन पोहोचली, मात्र गॅस काही पोहोचत नाहीये. दुसरीकडे सरकार म्हणतंय जिथे एलपीजी गॅसची पाईपलाईन पोहोचली तिथे 3 महिन्यात कनेक्शन घ्या, पण ज्यांनी कनेक्शन घेतलंय त्यांना गॅस कधी देणार हा प्रश्न आहे. राहुल चव्हाणचा मुहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर.